मित्रांनो नमस्कार. आजचा आपला जो प्रकार आहे 17वा प्रकार आहे हा दुग्ध व्यवसाय आणि त्या निगडीत असलेले जे काही पदार्थ बनतात त्याविषयी उत्पादन आणि मार्केटिंग. तुम्ही जर एक चांगला विचार केला की आपण बघितलं की बाबा गाईपासून बनणारी जी काही उत्पादनं आहे किंवा दुधापासून बनणारं जे काही उत्पादन आहे हे उत्पादन जर तुम्ही चांगला विचार केला तर दूध व्यवसाय हा आजच्या मितीला दैनंदिन जीवनामध्ये लागणारा सर्वात उत्तम आणि सर्वात अप्रतिम व्यवसाय आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की जर कधी हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही म्हणजे अवघ्या 2 ते 3 तासामध्ये तुम्ही टाकलेले पैसे नाही काही तर 5 ते 10% रिटर्न्स तुम्हाला मिळतात. म्हणजे सरासरी जर तुम्ही या दिवसामध्ये 10,000 रुपये जर लावले असतील दूध घेण्यासाठी तर तुम्हाला सरासरी 12-13 हजार रुपये तुम्हाला 100% मिळू शकतात. कारण की शेतकऱ्याकडून मिळणारं जे दूध आहे हे सरासरी ॲव्हरेज 30-32 रुपये मिळतं आणि मार्केटमध्ये तेच दूध आहे ते 45-50 रुपये विकलं जातं गाईचं दूध. आणि ते जर म्हशीचं दूध असेल तर घेण्याचा रेट जो आहे 45 ते 48 रुपये आणि विकण्याचा रेट आहे सरासरी 60 ते 70 रुपये. यानंतर गीर गाईचं दूध जे आहे तो शेतकऱ्याकडून घेण्याचा रेट जो आहे तो सरासरी 50 ते 55 रुपये, परंतु विकण्याचा जो रेट आहे सरासरी 80 ते 90 रुपये. हा जो रेट आहे मित्रांनो, जर कधी हा व्यवसाय जर कधी आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी चालू केला किंवा काही जे तरुण मुलं आहे, ॲक्च्युली काही लोक करता बी आहे की शहरामध्ये बी बरेचशी लोक शेतकऱ्यांकडून किंवा एखाद्या ज्याचा गोठा आहे, ज्याचा गाईचं उत्पादन आहे, गाई ज्याच्याकडे पाळलेले आहे त्याच्याकडनं दूध घेतात आणि ते जागोजागी आपल्या छोटे छोटे स्टॉल लावून बसतात आणि खूप सुंदर उत्पादन करतात. आता हे झालं दुधाचं उत्पादन, कारण की दूध हा दैनंदिन जीवनामध्ये लागणारा अतिशय अविभाज्य घटक झालेला आहे. आणि त्याचबरोबर तूप आहे. तुपाबरोबर जे आहे तुम्ही आजच्या मितीला जर कधी गाईचं तूप म्हणाल तर अतिशय अप्रतिम आहे, कारण तुमच्या बॉडीला गाईच्या तुपाची अतिशय गरज आहे आणि हे तूप सरासरी 500 ते 600 रुपये किलोनं विकलं जातं. गीर गाईचं असेल तर ते 3-3 हजार रुपये किलोनं विकलं जातं. मित्रांनो, हे व्यवसाय जे आहे हे छोट्या प्रमाणामध्ये चालू करून तुम्ही हळूहळू वाढवू शकता आणि अतिशय अप्रतिम उत्पादन, अतिशय अप्रतिम नफा आणि अतिशय फास्ट नफा. म्हणजे जर सकाळी तुम्ही जर कधी दुधावाल्याला जर सांगितलं, दुधावाल्याला पैसे दिले की मला एवढं दूध लागणार आहे आणि संध्याकाळी ते विकून संध्याकाळपर्यंत ते विकून मोकळे होतात किंवा संध्याकाळच्या 4-5 वाजता दूध घेतात आणि 6-7 वाजेपर्यंत मोकळे होतात. सकाळचं तसं 6-7 वाजता घेतात, 8-9-10 वाजेपर्यंत मोकळे होतात. म्हणजे दिवसातून 2 टाईम करण्याचा व्यवसाय अतिशय अप्रतिम आहे. तुपाचाही सेम आहे, पनीर सेम आहे. पनीर तुम्ही विचार करा, आजच्या मितीला दूध जे आहे दुधाचा जसा रेट आहे त्याच पद्धतीने तुपाचा रेट आहे. 300-350 रुपये शेतकऱ्याकडून घेतात किंवा जे तूप बनवतात त्यांच्याकडून घेतात. विकायचा रेट 600-650 रुपये, दुप्पट होतात पैसे. पनीर जे आहे पनीरचाही रेट तसाच आहे, 210-220 रुपये होलसेल रेट आहे आणि ते विकलं जातं 320-340 रुपये, 360 रुपयापर्यंत. ताक जे आहे, ताक बी अशाच पद्धतीनं तुम्ही विचार करा की आजच्या मितीला ताकाचे स्टॉल, उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यात ताकाचे स्टॉल जे आहे किती जबरदस्त आहे. 15 रुपये ग्लासपासून 20 रुपये ग्लासपर्यंत विकले जातात. तुम्ही एक छोटे छोटे स्टॉल टाकले आणि त्या छोट्या स्टॉलवर जे मित्रांनो व्यवसाय जो आहे, व्यवसाय हा छोट्या व्यवसायापासून चालू करायचा असतो, छोट्या भांडवलापासून चालू करायचा असतो आणि तो चालू केल्यानंतर तुम्हाला अतिशय अप्रतिम नफा ज्यावेळेस मिळायला लागतो तर त्यावेळेस तुमचा जो काही व्यवसाय करण्याची जी उमेद असते ती वाढली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. तर त्याच्यामुळं दूध, तूप हे जे व्यवसाय आहे, दूध, तूप, पनीर, ताक, दही यापासून बनणारे जे काही लस्सी आहे, ह्या ज्या गोष्टी बनतात ह्या हॉटेलला तुम्ही होलसेल देऊ शकतात, छोटे छोटे स्टॉल लावू शकतात, त्याच्यानंतर डोर टू डोर जाऊन बी मार्केटिंग करू शकतात. अतिशय अप्रतिम आहे हा दुग्ध व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. ॲक्च्युअल काही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे, करता आहे. तर तुम्ही याची माहिती जर तुम्हाला अप्रतिम पाहिजे असेल तर तुम्ही स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. दुग्ध व्यवसायासाठी तुम्हाला शुभेच्छा.